तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। आज आपल्याला हे बघा पर्सची ऑर्डर आलेली आहे। ती पण 60 पर्स करायचे आहेत आपल्याला, अशा करायच्या आहेत। एक पण एकाच झिपच्याच पाहिजेत, एकाची ऑर्डर आहे, अर्जंट आहे, त्यामुळे मी ब्लाऊजची वगैरे व्हिडिओ टाकत नाहीये। मी ही कटिंगचीच व्हिडिओ टाकणार आहे आणि स्टिचिंगची पण तुम्हाला दाखवणार आहे। आता थोडे 10 म्हणजे 8-10 एकत्र कसे शिवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। आधी याची आपण कटिंग मी दाखवते तुम्हाला कशी करायची ती। एकदम ते पण एकदम अस्तर अस्तर किती एकदम एक एक कटिंग नाही करायचं, एकत्र असे 4-5 एकत्र एकत्र घडी करून 4-5 कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला आपण सुरुवात करूया कटिंगला। हे बघा मी उरलेले ब्लाऊजचे तुकडे घेतलेले आहेत, माझ्याकडे हे तुकडे होते ब्लाऊजचे, त्यानेच आपण वेगवेगळ्या पर्स शिवणार आहोत। म्हणजे पर्स एकच, फक्त कलर वेगवेगळे आपण शिवणार आहोत। हे बघा आता आपण कटिंग करूया आधी एक एक। हे अस्तर घेतलंय मी, माझ्याकडे हे जाड कापड होतं, हे बघा अस्तर, मग हे घेतलंय मी, उरलेलं कापड होतं तेच आहे, मी एक्स्ट्रा काही विकत आणलेलं नाहीये। आणि हे बघा हे मापाचं कटिंग करून ठेवलेलं आहे, माझ्याकडे ठेवलेलंच असतं। रुंदी 9 आहे आणि लांबी 5.5 आहे, ह्याच्याप्रमाणे आपण कटिंग करून घ्यायचंय। आधी मी अस्तर कटिंग करून घेते। हे बघा आधी इथे एकत्र स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे। घडी बरोबर एकत्र घ्यायची पूर्ण। हे बघा मी फोल्ड मध्ये कटिंग करते। हे इकडून पण एक्स्ट्रा आहे ते कटिंग करून घ्यायचं। हे बघा आपले किती कटिंग झालेत बघा एकत्र, 1 2 3 4 5 6 7 8 पीस कटिंग झाले। अजून आपण इथे पण कटिंग करून घेऊया, फोल्ड आहे तसं आपलं। हे पण साईडनी कटिंग करून घ्यायचंय। हे बघा हे पण किती झालेत बघा आपले, 1 2 3 4 5 6, हे 6 हे 6 12 कटिंग आपले, 1 डझन कटिंग झालेत आपले एकदम। हे थोडस एक साइड कट जास्त झालंय बघा, कपडा जाड असल्यामुळे ह्याच्यामध्ये पण बघायचे आधी किती होत आहेत ते। हे 4 पीस झालेत। बघा हे 2 पीस झाले। आता हे बाजूला ठेवूया आपण आधी। तर ब्लाउज पीस घ्यायचंय, ते पण एकत्रच कटिंग करूया।
हे बघा मी एकत्र कटिंग केले आहेत. 1 3 4 5 4 झाले ते बघा आपले. हे बघा हे तुकडे तुकडे आहेत ते पण कटिंग करून घ्यायचे. त्याच्यातच आपण ऍडजस्ट करून घ्यायचंय. हे 2 पीस झालेत आपले. हे बघा आपलं हे पण ब्लाउज पीसच आहे. ही बॉर्डर आहे, बॉर्डर आपण घ्यायची आहे. हे बघा आपले बसत आहेत असे, हे आपण कटिंग करून घ्यायचे डबल याच्यामध्येच. आपण डबल याच्यामध्ये हे बघा किती होत आहेत ते बघा आपले. डायरेक्ट मी अशीच कटिंग करते. तर आपण स्पंज कटिंग करून घेऊया. मला पूर्ण कटिंग दाखवता येणार नाहीये 60 पीसची. मी नेमकी तुम्हाला कटिंग दाखवीन, कारण की एवढं मग आपली व्हिडिओ खूपच मोठी होईल आणि मला तेवढा वेळ पण नसतो की एकत्र एवढं पूर्ण कटिंग करायला वगैरे. कारण की मला थोडं घरातली पण कामं असतात आणि हे पण असतं, मी दोन्ही करते कामं. त्यामुळे मी थोडं थोडंच दाखवते, जास्त असं पूर्ण व्हिडिओ दाखवत नाही की एवढे मी शिवून एवढे ऑर्डरचे आहेत आणि एवढे शिवताना प्रत्येक वेळी दाखवायला मला तेवढा टाइम नसतो. मग मी थोडं थोडं करून दाखवते तुम्हाला. हे बघा आपलं आता एवढं मी तर कटिंग करून घेतलंय. मी थोडेसे पीस तुम्हाला शिवून दाखवीन कसे एकत्र शिवायचे वगैरे ते. हे बघा हे एवढे आपले कटिंग झालेत. मला 3 दिवसात ही ऑर्डर, 3 किंवा 2 दिवसात ऑर्डर ही कम्प्लीट करायची आहे. त्यामुळे मला तेवढा वेळ पण नसला व्हिडिओ काढायला, कारण की व्हिडिओ काढून परत ते एडिट वगैरे करायचं खूप वेळ जातो. ते मी सगळं स्वतःच करते. त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ दाखवत नाहीये आणि रोजचं मला टाकता पण येत नाहीये व्हिडिओ. ही तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली आणि साधी सोपी पद्धत आहे पर्स शिवायची. तुम्ही पण हे अशा शिवून सेल करू शकता. थोडं पहिलं कमी याच्यामध्ये द्यायचं, नंतर जशा ऑर्डर तुम्हाला येत जातील, तुमची फिनिशिंग वगैरे बघून लोक तुम्हाला ऑर्डर देणारच. त्यामुळे तुम्ही मग नंतर त्याचा रेट वाढू पण शकता. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.